लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी अनेक ठिकाणी जमावाचा गोंधळ तर पोलिसांचा सौम्य लाठीमार झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की औरंगाबाद पूर्वमध्ये निकालाच्या वेळी AIMIMचे इम्तियाज जलील व भाजपचे अतुल सावे यांच्या समर्थकांत तर सिल्लोड येथे शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार समर्थक व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाच्या वेळी गोंधळ केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला। हे वगळता जिल्हाभरात शांततापूर्णपणे निकाल लागला। यात औरंगाबादमध्ये शिंदे सेनेचे प्रदीप जयस्वाल यांनी 85,459 मते घेऊन MIMचे नासेर सिद्दीकी यांना 77,340 मतांवर थांबवून जयस्वाल 8,119 मतांनी निवडून आले। वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद जावेद यांना 12,639 मते मिळाली। औरंगाबाद पूर्व विधानसभामधून भाजपचे अतुल सावे यांनी 93,274 मते घेऊन MIMचे इम्तियाज जलील यांचा 2,161 मतांनी पराभव केला। इम्तियाज जलील यांना 91,113 मतांवर समाधान मानावे लागले। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना 6,507 मते मिळाली, तर समाजवादी पार्टीचे उमेदवार अब्दुल गफ्फार कादरी यांना 5,943 मते मिळाली। औरंगाबाद पश्चिम मधून शिंदे सेनेचे संजय शिरसाट यांना 1,22,498 मते मिळाली। त्यांनी उद्धव सेनेचे उमेदवार राजू शिंदे यांचा 16,351 मतांनी पराभव केला। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन सालवे 9,667 मते मिळाली, तर रिपाई डेमोक्रॅटिकचे उमेदवार रमेश गायकवाड यांना 2,450 मते मिळाली। गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांना 12,05,555 मते मिळाली, तर काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी 12,540 मते घेतली। बंब 2,015 मतांनी निवडून आले। कन्नड विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे रंजना जाधव यांनी 84,492 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 66,291 मते मिळाली। रंजना जाधव या 18,201 मतांनी विजयी झाल्या। उद्धव सेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांना 46,510 मते मिळाली। पैठण मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार विलास भुमरे यांना 1,32,474 मते मिळाली। त्यांनी उद्धव सेनेचे दत्तात्रय गोरडे यांना 1,03,282 मतांवर थांबवत भुमरे हे 29,192 मतांनी विजयी झाले। फुलंब्री येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी 1,35,046 मते घेऊन काँग्रेसचे विलास अवताडे यांचा 32,501 मतांनी पराभव केला। वैजापूर येथे शिंदे सेनेचे उमेदवार रमेश बोरणार यांना 1,33,627 मते मिळाली, तर उद्धव सेनेचे डॉक्टर दिनेश परदेशी यांना 91,969 मते मिळाली। रमेश बोरणार 41,658 मतांनी विजयी झाले। सिल्लोड मतदारसंघात शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांना 1,37,960 मते मिळाली। त्यांनी उद्धव सेनेचे सुरेश बनकर यांचा 2,420 मतांनी पराभव केला। सुरेश बनकर यांना 1,35,540 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बनेखा पठाण यांना 1,989 मते मिळाली। जिंकण्याच्या पाठीमागं कार्यकर्त्यांची ताकद होती, शक्ती होती। कोणी कितीही जातीवाद केला तर शेवटी कार्यकर्ता हा कार्याच्या बलावर निवडून येतो। मला ज्या ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।